इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। लोकसभेत आज जोरदार हंगामानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा साधत डोकलाममध्ये चीनच्या हालचालींविषयी आणि सेना प्रमुख एम नरवणे यांच्या पुस्तकातील सत्य लपवण्याचा आरोप केलाय। राहुल गांधी म्हणाले की मोदी सरकार एका ओळीतून घाबरलेली आहे आणि जर नरवणे यांचं पुस्तक समोर आलं तर देशाला खरी माहिती समजेल की चीन जवळ आला असताना 56 इंची छाती असलेल्या पंतप्रधानाचे आणि संरक्षण मंत्र्यांचं काय झालं। त्यांनी सरकारवर आरोप केला की देशाचे नेतृत्व निर्णयांपासून पळून जात आहे आणि जबाबदारी इतरांवर सोपवत आहे। मैं ये कह रहा हूं कि नरवणे जी ने प्रधानमंत्री जी के बारे में, राजनाथ सिंह जी के बारे में अपनी किताब में साफ लिखा है। वो एक आर्टिकल में आया है, मैं आर्टिकल को कोट कर रहा हूं, मुझे बोलने नहीं दे रहे हैं। मैं नहीं बोल रहा हूं, नरवणे जी ने ये किताब लिखी है। वो डरे हुए हैं क्योंकि अगर वो निकला तो नरेंद्र मोदी और राजनाथ सिंह की जो रियलिटी है वो लोगों को पता लग जाएगी कि जब चाइना हमारे सामने खड़ा था, आगे आ रहा था, 56 इंच की छाती को क्या हुआ था उस लाइन में है पूरा। थैंक यू। गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता। निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मुंबई महापौर पद कोणाला मिळणार याची उत्सुकता संपली असून मुंबईकरांना नवीन महापौर येत्या 11 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या नव्या महापौराच्या निवडीसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे। या निवडीच्या येत्या 6 फेब्रुवारी रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतदान होईल। त्यानंतर महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाठोपाठ मुंबईतही सत्ताधाऱ्यांशी हात मिळवणी करणार असल्याच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे। वांद्रे येथील MIG क्लबमध्ये मनसेच्या पराभूत नगरसेवकांसह झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। बैठकीत पक्षाचे सर्व पराभूत उमेदवार, विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित होते। बैठकीत पक्षांतर्गत मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र कोणत्याही बाह्य पक्षाशी हात मिळवणीची चर्चा झाली नाही असा इन्कार संदीप देशपांडे यांनी केला आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमधील विलीनीकरणची चर्चा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे। अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता। याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या घरी 2 गटांच्या विलीनीकरणाबाबत बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते करतायत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला होता आणि म्हटलं होतं की जर विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर अजित पवारांनी त्यांची माहिती देऊन सांगितलं असतं। यावर शरद पवार यांनी विरोधात उत्तर दिलंय की विलीनीकरणाच्या चर्चेत नसलेल्या बैठकीची माहिती कशी असेल। दरम्यान शरद पवार मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार आहेत आणि 2 दिवसाच्या कामकाजानंतर बारामतीला परत येणार आहेत। येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला असून जाधव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कराड येथील प्रीती संगम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी तरडगाव येथील दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या पत्नी आणि मुलांना धीर देत कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे असा शब्द दिला। स्वतःच्या वैयक्तिक दुःखावर संयम ठेवत त्यांनी कर्तव्य भावनेने जाधव कुटुंबियांना आधार दिला। बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती।
या दुःखद प्रसंगाचा गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी गर्दीतील नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरी केली। तपासात हे उघड झालं की बारामतीत विविध ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या जवळील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम ही अंदाजे 20,50,000 रुपयांच्या किमतीची चोरी झाली आहे। बारामती तालुका पोलीस स्टेशनवर याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फील्ड तपासात असंही आढळलंय की फिर्यादी रणजित बाळासाहेब जाधव आणि साक्षीदार विश्वजित अनिल तुपे, अंकुश शांताराम दिगे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजित मधुकर भोंगळे यांच्यासह इतर सोन्याच्या चैन आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे। पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला असून आतापर्यंत 7 संशयितांना अटक करण्यात आली आहे। बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार झाला होता। सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही, पण घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातून 5 संशयितांना अटक केली आहे। प्राथमिक तपासात 4 आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं आढळलंय। पोलिसांच्या माहितीनुसार घरावर 5 राऊंड फायरिंग झाली होती। धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या 5 पैकी एक वगळता इतरांची पार्श्वभूमी सामान्य नागरिकांची आहे। कोणाचाही आधी गुन्हेगारी कृत्यांशी संबंध नाही। या तरुणांना कसं या गुन्ह्यात सामील केले गेले याचा तपास सुरू आहे। पोलिसांच्या मते लॉरेन्स बिश्नोई गँग अशा तरुणांना गुन्हेगारीकडे ओढून थेट धोकादायक कामांसाठी वापरणं ही त्यांची खासियत आहे। सध्या ज्यांनी गोळीबार केलाय त्यांचा शोध सुरू आहे। मुंबईच्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात मध्यरात्री अवैध दारू, गांजा आणि ड्रग्ज विक्री विरोधात जोरदार कारवाई करण्यात आली। भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी नगरसेवकांसह विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात गांजा, अवैध दारू आणि ड्रग्ज जप्त केलेत। या कारवाई दरम्यान संबंधित विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। आमदार संजय उपाध्याय यांनी कारवाईच्या दरम्यान स्पष्ट केलं की बोरिवलीमध्ये कोणत्याही परिस्थितीत अवैध धंद्यांना अजिबात परवानगी दिली जाणार नाही। त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची खात्रीही दिली। यावेळी भाजप नगरसेवकांनी देखील कारवाईत सक्रिय सहभाग घेतला आणि स्थानिक परिसरातील लोकांच्या सुरक्षाविषयक चिंता व्यक्त केल्या। या कारवाईमुळे बोरिवलीतील अवैध मद्य, ड्रग्ज विक्री विरोधात प्रशासनाची आणि आमदारांची सजग भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे। याविषयी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी संजय उपाध्याय यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूयात। माझ्यासोबत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय जे आहेत, तर काय सांगाल, एक वेगळी कारवाई तुम्ही केली, स्वतः लाईव्ह रेड टाकलेला आहे। बोरिवलीमध्ये परवा 3 मुलीला छेडायचा प्रयत्न दारू पिऊन एका युवकाने केलं। मुस्लिम युवक हातात कलावा बांधून त्याने हा कृत्य केला। योगायोगाने एका मुलीने प्रतिकार केला आणि शिवानंद शेट्टी आले म्हणून काही वेगळं वळण या घटनेला आलं नाही। त्याच्यानंतर लगेच FIR झाली। मी 1 वर्षापासून पोलिसांना सांगतो आहे की ओपनमध्ये जे दारू पितात, ड्रग्ज घेतात, त्यामुळे अशा प्रकारची घटना होऊ शकते। आणि काल ती घटना झाल्यावरती मी सुद्धा त्या घटनेने दुःखी झालो। FIR झाल्यानंतर मी पोलिसांना सांगितलं, चला आत्ता माझ्याबरोबर आणि कुठे कुठे काय चालू आहे हे बोरिवली स्टेशनच्या प्रिमाइसेस समोर मी दाखवतो। त्याप्रमाणे स्कायवॉकवर गेल्यावरती तिकडे दारूचा सगळा संसार दिसत होता। खालती उतरल्यावरती जे सकाळी फुलं विकतात त्या बाईकडे दारूचा साठा, गुटख्याचा साठा भेटला। 1,20,000 रुपये एका दिवसाचे उत्पन्न तिकडे मिळाले। पुढे गेल्यावरती एके ठिकाणी बोर्जीचं हॉटेल रेल्वेच्या प्रिमाइसेसमध्ये तिकडे दारू पिणं चालू होतं। तर बाजूमध्ये एक नॉनव्हेज हॉटेल चालू होतं, तिकडे पण दारू पाजलं जात होतं। इलिगल हॉटेल होतं ते फुटपाथवरती। त्याचप्रमाणे गांजा विक्रेत्याला डमी कस्टमर जाऊन आम्ही पकडलं आणि त्याच्याकडे गांजा भेटला, बटन भेटला, नक्कलींची गोळ्या भेटल्या आणि हे सगळं रात्री 3:30-4 वाजेपर्यंत चाललं। आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जे सूचना दिली त्या सूचनाच्या आधारावरती ती सगळी गोष्ट खरी निघाली। जर भाजपचा कार्यकर्ता, सामान्य नागरिक बोलू शकतो की इकडे शराब विक्री होत आहे, इकडे लोक दारू पितात आहे, इकडे ड्रग्सची अवेलेबिलिटी आहे, पोलिसांना पण हे सगळं माहीतच असेल। माझी अपेक्षा हीच आहे, ही कारवाई झाली पाहिजे, कारवाई फास्ट झाली पाहिजे आणि हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजे। पोलिसांची जी आधी वचक होती या जो दबाव होता तो कमी झाला, त्यामुळे अशा काही घटना घडत आहेत का? नाही, ही वचक वाढली पाहिजे, कारण पोलिसांची भीती फक्त सज्जन शक्तीला नव्हे तर पोलीस हे जे खलनायक आहेत समाजात त्यांच्यावरती त्यांचं वचक असलं पाहिजे आणि पोलिसांनी ती भूमिका घेतली पाहिजे असा माझा आग्रह आहे। आणि पोलीस चांगलंच काम करतात हॉकर हटवण्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी पोलीसची गस्त वाढली आहे, त्यामुळे असे प्रकार कमी होत चालले आहेत।
पण हे जे 2 नंबरचे काम करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये जो पैसा इन्व्हॉल्व आहे त्यामुळे हे लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारे या कृत्यात संलग्न असतात आणि काम सोडत नाही. मोठी कारवाईची अपेक्षा आहे, कडक कारवाईची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे, पोलिसांनी मला सांगितलं सुद्धा आहे की आम्ही करणार, हे सगळं काम बंद होईल. सर तुम्ही जे कार्य करताय, तुम्ही बोरिवलीचा पूर्ण कायापलट केलेला दिसतोय, पण बाकी ठिकाणी असं काही दिसत नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? माझं जे कर्तव्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो, बाकीला प्रवचन देण्याचं काम माझं आहे. तर ते संजय उपाध्यायजी त्यांनी काल लाईव्ह रेट दाखवून जे नशेड या त्यांचा पर्दाफाश केलाय. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.